नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राईम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे काँग्रेसच्या गोटातून आणि ही बातमी मुंबईतल्या काँग्रेसचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी महत्त्वाची आहे. कारण महापौर पदासाठी आता काँग्रेसकडून नवा चेहरा दिला जाणार आहे आणि हा चेहरा कुठल्या राजकीय नेत्याचा नाहीये, तर तो चेहरा असणार आहे अभिनेत्याचा. महापौर युवकांना आकर्षित करणारा असावा, यासाठी महापौर पदासाठी अभिनेताचा चेहरा वापरण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतल्याचं कळतंय आणि त्यांची ही जी राजकीय खेळी असणार आहे ती किती महत्त्वाची ठरते हे पाहणं महत्त्वाचं असेल. काँग्रेसच्या स्ट्रॅटेजीचा समितीचा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. काँग्रेसची सत्ता आल्यास एखादा अभिनेता महापौर होऊ शकतो. सोनू सूद त्याच्यामध्ये असू शकतो किंवा मग मिलिंद सोमण किंवा रितेश देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. अभिषेक पांडे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अभिषेक, या अहवालात नेमकं काय म्हटलेलं आहे? देखिए, इस अहवाल में बेसिकली जो सबसे बड़ी बात है वो ये है कि कांग्रेस ने अपने किसी भी बड़े नेता को अपना चेहरा नहीं बताया है. अभी 2 दिन पहले ही एक प्राइवेट संस्था ने जो सर्वे कराया था उसमें जो अपोजिशन लीडर हैं कांग्रेस की तरफ से उनको सबसे अच्छा और सबसे बड़ा फेस बताया था बीएमसी में. बावजूद इसके कांग्रेस ने स्ट्रेटेजी कमेटी के दौरान उनको साइडलाइन करते हुए ये कहा है कि अगर कोई ऐसा चेहरा आएगा जिसको यूथ आकर्षित कर सकता है और साथ ही साथ वो पब्लिक फेस हो सकता है तो ज्यादा इसमें कांग्रेस को सफलता मिल सकती है. और इस पूरी मामले में जो सबसे इम्पोर्टेंट चीज कहा गया है उसमें 3 अभिनेताओं के नाम डिस्कशन में डाले गए हैं. हालांकि ये इंटरनल कमेटी की रिपोर्ट है जिसको डिस्कशन होना है, लेकिन इस डिस्कशन में 3 नाम डाले गए हैं जिसमें सोनू सूद, मिलिंद सोमण और रितेश देशमुख का नाम लिया गया है. और कहा गया इस तरीके का चेहरा हो या कोई टाउन प्लानर हो, कोई आर्किटेक्टर हो, कोई अलग किसी कैटेगरी से आने वाला आदमी हो, तो उनको अगर इसमें तरजीह मिलती है तो निश्चित तौर पर कांग्रेस को सफलता मिलेगी. और उससे भी बड़ी चीज जो इस पूरे रिपोर्ट के दौरान देखी गई है कि इसमें कांग्रेस ने किसी भी अपने पुराने चेहरे को या बड़े चेहरे को अपना फेस मेयर के तौर पर नहीं बताया है. लेकिन ये बात जरूर कही है कि चुनाव के पहले मेयर का फेस डिक्लेयर होना जरूरी है. बिल्कुल बिल्कुल. बहुत बहुत शुक्रिया अभिषेक, आपने पूरी जानकारी दी. आता आपल्यासोबत अतुल लोंढे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. अतुलजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. ऐकलं आमच्या प्रतिनिधींनी काय माहिती दिली? का काँग्रेसला आपल्या नेत्याचा चेहरा वापरून निवडणुकीला सामोरं जावंसं वाटत नाहीये? काँग्रेस का अशा चेहऱ्याच्या शोधात आहे जो चेहरा बॉलिवूडचा असेल? ही तुमची माहिती आहे. स्ट्रॅटेजी मीटिंगची माहिती आपण सांगतायत की स्ट्रॅटेजी मीटिंग मध्ये असं झालेलं आहे. बेसिकली स्ट्रॅटेजी मीटिंग मध्ये काय झालेलं आहे, बाहेर आलं कसं असं होऊ शकत नाही. तो जो रिपोर्ट आमच्या हाती लागलाय त्याच्या आधारावर आम्ही ही बातमी दिली आहे. नाही, ठीक आहे, तुमच्या हाती लागलेला रिपोर्ट हा खराब असेल असं नाही. ठीक आहे, आपण ते जरी मान्य केलं तरी काँग्रेस आजपर्यंत कुठलाही चेहरा घेऊन इलेक्शन आजपर्यंत लढलेलं नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन कसं लढायचं, कोणत्या पद्धतीने लढायचं हा एक मुद्दा जरी असला तरी एवढं मात्र नक्की की यावेळेस काँग्रेसचाच मेयर मुंबईच्या महानगरपालिकेत बसेल एवढं नक्की. सर, हे वाक्य खूप महत्वाचं आहे आणि त्याचे राजकीय संदर्भ अनेक निघतात. जर काँग्रेस आज या घडीपासून आपला महापौर मुंबई महानगरपालिकेत असेल असा दावा करत असेल, त्या दृष्टीनं रणनीती आखत असेल, तर शिवसेनेला काय वाटतंय याचा तुम्ही विचार करताय का? तिन्ही पक्ष महाविकास आघाडी एका कॉमन प्रोग्राम राहिलेला आहे एकत्र, आणि प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार हे इन प्रिन्सिपल तिन्ही पक्षामध्ये मान्य झालेली गोष्ट आहे. पण एकत्र निवडणूक लढवायचं असं पण ठरलेलं आहे या पुढच्या सगळ्या निवडणुका, असंही कळतंय. नाही, आता असं आहे की या सगळ्या स्ट्रॅटेजी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पब्लिकली डिस्कस करण्याच्या नसतात. जेव्हा आमची स्ट्रॅटेजी आहे, जेव्हा निवडणुका येतील तेव्हा येईल समोर आणि आम्ही त्या पद्धतीने करू. बर अतुलजी, तुम्हाला माहिती आहे की मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेसाठी काय आहे, तिचं राजकीय महत्त्व शिवसेनेसाठी किती आहे? अशा वेळी शिवसेनेच्या समोर उभं राहून तुम्ही तुमचा महापौर पदाचा चेहरा देऊन तो आमचाच असेल असं सांगणं हे त्यांना डिवचण्यासारखं, त्यांना नाराज करण्यासारखं आहे असं वाटत नाही तुम्हाला? शिवसेना हे खपवून घेईल?
अजिबात नाही. तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये आणि तुमच्या अनालिसिस मध्ये मला थोडंसं कॉन्ट्रडिक्शन दिसतं. हा. ते अतिशय नम्रपणे मी मानतो. आपण एकीकडे म्हणता की अशी माहिती आहे आपल्याकडे की काँग्रेस आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन लढणार आहे, आणि दुसरीकडे तुम्ही असं म्हणता नाही तसं की ठरलंय ना. आम्ही- तुमचे नेते, वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की यापुढच्या निवडणुका आम्ही एकत्रित लढण्याचा प्रयत्न करू. नाही, असं आहे की आमच्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणि वेगळ्या जाण्याची पण भूमिका जी आहे ती हा. आहे. पण जी काही स्ट्रॅटेजी आहे ती निवडणुकीच्या तोंडावर येईल पुढे. मोठे नेते त्या संदर्भामध्ये, स्ट्रॅटेजी कमिटीचे नेते, मोठे नेते जे आहेत, प्रभारी आहेत, मुंबईचे अध्यक्ष आहेत, महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, हे सगळे लोक मिळून त्या संदर्भातला निर्णय घेतील. तुम्हाला ही असं सगळी वाटतं का, गोष्ट माझ्या आहे. प्रश्नाला तुम्ही बगल देताय, शिवसेना याच्यातून नाराज होऊ शकते असं वाटतं का तुम्हाला? नाही, असं मला असं वाटत नाही. तीनही राजकीय पक्ष आहे आणि प्रत्येक हा. राजकीय पक्षाला वाटतं आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, आमचा महानगर मेयर झाला पाहिजे. त्याच्यामध्ये काही वाईट असण्याचं कारण नाही आहे. बर, पण अशा परिस्थितीमध्ये समजा आता शिवसेनेनं काँग्रेस सोबत निवडणुका लढवायचा निर्णय घेतला तर तुमचा दावा असेल मुंबईतला महापौर आमचा असेल म्हणून? जसं भाजप आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला की मुख्यमंत्री कुणाचा निवडून आल्याच्या नंतर त्या दोघांचं फाटलं, त्याच्यावरून तुमचं फाटणार नाही, पण तशी काही मतमतांतर होऊ शकतात का? तुमचा दावा असेल का की महापौर आमचा? कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता किंवा नेता जर आणि तर मध्ये चर्चा नसते करत. ज्या गोष्टी ठरतील, एकत्र बसून नेते जेव्हा चर्चा करतील हा. त्यावेळेस तो फॉर्म्युला ठरेल आणि त्या फॉर्म्युल्याप्रमाणे प्री पोल आणि पोस्ट पोल अशा गोष्टी ठरतील. एकत्र लढायचं, वेगळं लढायचं, ठीक. महापौर कोणाचं असेल हे स्ट्रॅटेजी कमिटी ठरवेल ना. नक्कीच. धन्यवाद सर. न्यूज 18 लोकमतशी तुम्ही अगदी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. अतुल लोंढे आता आपल्यासोबत होते, काँग्रेसचे प्रवक्ते. त्यांनी सांगितलं की नेते याच्या संदर्भातला, हायकमांड याच्या संदर्भातला निर्णय घेते. यानंतरची बातमी नाशिकमधून आहे. डॉक्टर वैशाली झनकर या शिक्षणाधिकारी यांना अखेर निलंबित करण्यात आले. 3 वेळा निलंबनाचा प्रस्ताव पाठवून सुद्धा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली गेलेली नव्हती. लाचखोरी प्रकरणी अटकेत होत्या त्या. आज जामीन मिळाला त्यांना, पण 8 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी त्यांना अटक झाली होती. अटकेनंतर झनकर यांना जामीन मिळालेला आहे, पण तरी सुद्धा 3 दिवसापेक्षा जास्त काळ त्या कोठडीत होत्या. त्यामुळे त्यांचं निलंबन करावं असा प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता, पण तो प्रस्ताव मंजूर होत नव्हता, निर्णय होत नव्हता. त्याच्याबद्दल अखेर तो निर्णय झालाय. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, हे निलंबन किती दिवसांसाठीच असणार आहे? निलंबनाच्या कारवाईत नेमकं काय म्हटलंय? नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. वैशाली वीर यांनी तब्बल 8 ते 9 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप ठाणे एसीबीने त्यांच्यावरती ठेवला होता आणि त्यांना रंगेहात देखील पकडलेलं होतं. या सगळ्या प्रकरणानंतर वैशाली वीर यांना तब्बल 3 ते 4 दिवसांची पोलीस कोठडी आणि त्यानंतर 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. 48 तास कुठलाही प्रशासकीय कर्मचारी किंवा अधिकारी हा कोठडीत असल्यानंतर त्याच्या निलंबन करावं अशा प्रकारचा यापूर्वीचा शासन आदेश आहे आणि त्याच शासन आदेशाचा आधार घेऊन आज अखेर वैशाली वीर यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. यावेळी यापूर्वी तब्बल 3 वेळा वैशाली वीर झनकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता, मात्र त्यांचं निलंबन केलं जात नव्हतं. मात्र माध्यमांनी हा संपूर्ण प्रकार जो आहे तो लावून धरला. न्यूज 18 लोकमतने देखील वारंवार या संपूर्ण प्रकरणाचं अखेर वार्तांकन त्याच्यावरती केलं होतं. कारवाई झालेली आहे. धन्यवाद लक्ष्मण, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. हॉलमार्क संदर्भातल्या नवीन नियमांच्या विरोधात नागपूरमध्ये सराफा व्यापाऱ्यांनी आज 1 दिवसाचं लाक्षणिक बंद पुकारलं. नवीन HUIDच्या नियम आणि पोर्टवर प्रत्येक दागिन्याची नोंद सराफा व्यापाऱ्यांना तात्काळ करावी असा नवा नियम केंद्र सरकारनं घालून दिलाय. मात्र तात्काळ पोर्टलवर नोंद करणं व्यावहारिक नाहीये. नियमात तात्पुरती सूट देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी सराफा व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं. तसंच केंद्रानं नवीन हॉलमार्कच्या नियमात सुधारणा करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली. हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर या नावाने एक याच्यात नवीन तरतूद आणली आहे. त्याच्यामुळे या इंडस्ट्रीला खूप त्रास होत आहे. नंबर 1 त्या त्रासाचा प्रॉब्लेम म्हणजे आम्हाला कुठलेही दागिने ऑल्ट्रेशन करता येत नाही 2 ग्रामपेक्षा जास्त. सगळ्यात मोठं एक उदाहरण मी देतो. समजा माझ्याकडे जर कोणी नेकलेस खरेदी करायला आला आणि ते 25 ग्रामचा जर नेकलेस असेल आणि त्याची 1.25 लाख रुपये जर किंमत असेल तर आतापर्यंत आम्ही आमच्या ग्राहकांना असं सांगत होतो की तुम्ही मागची चेन कमी करून घ्या आणि नेकलेस आता घेऊन घ्या, मागे डोरी लावा आणि तुम्ही खरेदी करा.
तर ते 1 लाखात ते खरेदी करून जाऊ शकत होते, परंतु नियमाप्रमाणे 2 ग्रामपेक्षा जास्तचा आम्हाला त्याच्यात चेंज करता येणार नाही. त्याच्यामुळे तो ग्राहक आमचा परत जातो आहे. म्हणजे कुठे ना कुठे ग्राहकाचा हित मारला जातो आहे. देशभरात सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंगचा नियम अनिवार्य झालाय. हॉलमार्किंगचा कारभार सरकारकडून मनमानी पद्धतीनं हाकला जात असल्याप्रकरणी सराफा व्यापाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय. हॉलमार्किंग सक्तीच्या विरोधात सराफा व्यावसायिकांकडून राज्यव्यापी बंद पाळण्यात येणार आहे. पुण्यात सुद्धा व्यापाऱ्यांकडून कडकडीत बंद पुकारला गेला. तेव्हा राज्यातल्याच नाही तर देशभरातल्या सराफा व्यापाऱ्यांच्या मनात काहीसा असंतोष आहे, संताप आहे. केंद्र सरकारनं नवीन नियमावली हॉलमार्किंगच्या संदर्भात लागू केली आणि ही नियमावली कुठेतरी जाचक आहे असा आरोप या सर्व व्यापाऱ्यांकडून करण्यात येतोय. आणि त्याच अनुषंगानं आज सराफा व्यापाऱ्यांनी 1 दिवसाचा संप पुकारून, बंद पुकारून सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेतली. पूर्वीपासून आम्ही हॉलमार्किंगचे दागिने विकतोय. आमचा विरोध जो आहे की ही ज्या जाचकाठी त्यांनी निर्माण केलेल्या ह्या जाचकाठी त्वरित रद्द कराव्यात. आज ह्यामुळे फक्त व्यापाऱ्याला त्रास होत नाही तर ग्राहकांना देखील त्रास होतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एका अंगठीची ऑर्डर आली, ते आम्ही सोनं घ्यायचं, सोनं घेतल्यानंतर ऑर्डर कारागिराला द्यायची, कारागिराकडे बनवून आल्यानंतर हॉलमार्किंगसाठी द्यायचं. ह्या अवधीसाठी 8 दिवस जातात आणि 8 दिवसासाठी सोनं आमचा राहणं ही आम्हाला आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणे. प्रत्येक 2 ग्रॅमच्या वरील दागिन्याला BIS कडनं एक सांकेतिक कोड मिळणार आहे आणि तो कोड त्याच्यावर एनग्रेव्ह करायचा आहे. बाकी त्याच्यावर दुकानचं नाव असणार नाही, काही नाही म्हणजे पण ते कोड कुणालाही पटकन कळणार नाही की ही वस्तू कुठं बनवली आहे, काय बनवली आहे. ते त्यांच्या सिस्टीममध्ये जाऊन त्यात फीड केल्याशिवाय ते कळणार नाही. इम्पेरिकल डेटा संदर्भात उद्या सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारनं ओबीसींचा डेटा देण्याबाबत याचिका दाखल केली. राज्य सरकारच्या याचिकेवर ही सुनावणी होतीये. सकाळी 10:30 वाजता याबद्दलची सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारनं ओबीसींचा इम्पेरिकल डेटा उपलब्ध करून द्यावा. जी जनगणना करण्यात आलेली आहे त्यातून हा डेटा राज्य सरकारला द्यावा अशी मागणी सुप्रीम कोर्टात करण्यात आलेली आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी इम्पेरिकल डेटा अतिशय आवश्यक आहे. केंद्र सरकारनं त्या संदर्भातला निर्णय दिलाय. त्यासाठी केंद्र सरकारकडे असलेली ओबीसींची सामाजिक आणि आर्थिक जनगणनेची माहिती राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावी यासाठी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्या या याचिकेवर सकाळी 10:30 वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे की सुप्रीम कोर्ट या संदर्भात नेमका काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. जर सुप्रीम कोर्टानं उद्या निर्णय दिला तर कदाचित ओबीसींची जनगणना सुद्धा केंद्र सरकारला जाहीर करावी लागू शकते. यासोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय प्राईम टाईम. अफगाणिस्तानात तालिबान्यांनी घातलेला हैदोस गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जग पाहत आहे. तिथले नागरिक आणि तिथले नेते सुद्धा आपला जीव मुठीत घेऊन इतर देशांमध्ये जाण्यासाठी पळापळ करतायत. दरम्यान अफगाणिस्तानातील एकमेव महिला खासदार अनारकली कौर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शैलेंद्र बांगू यांनी. बिल्कुल, आपको बता दें कि अब से 1 दिन पहले यानी कल ही एक फ्लाइट काबुल से दिल्ली पहुंची थी और उसमें अफगानिस्तान की इकलौती महिला सांसद अनारकली भी आई हैं. हमारे साथ अनारकली जी हैं. किन हालातों में आपको अफगानिस्तान अपना देश छोड़ना पड़ा? क्या ऐसे हालात वहाँ पे बने? आपको कब पता चला कि अब ये सही समय है कि वहाँ से निकल जाना चाहिए? मैं कभी भी नहीं सोचती थी कि हालात ऐसी ही होगा, अफ़गानिस्तान से निकलूँगी. तब भी कहती थी कि अफ़गानिस्तान को कभी नहीं छोड़ती हूँ. अफ़गानिस्तान हमारे देश है, हर लोग के दुनिया के हर जगह में है. उन देश का प्यार एक अलग सी प्यार है. कभी भी नहीं सोचती थी कि लास्ट मंथ शायद मैं नहीं सोचती थी कि नेक्स्ट मंथ हम कहाँ पे होगा, कैसी हालात होगा और हम देश की दूरी से आंसू बहाएंगे. लेकिन हम वही हालात आज देख रहे हैं. कभी भी ऐसी ही उम्मीद मेरे पास नहीं है. कभी भी ऐसी सोचती हूँ शायद मैं डिप्रेस हूँ
हालात ठीक नहीं थे। ये सोचती हूँ कि ऐसी वक्त आ जाए कि हम वापसी अपने देश पे जाए, वहाँ पे वही घर होगा, वही बार होगा, वही खाना होगा। कभी भी आया या हम जिंदा होंगे, हमारी ज़िंदगी में ऐसी है हालात फिर आएंगे या नहीं है, ये तो कभी भी हम नहीं कह सकते कि आने वाले क्या होगा। लेकिन हालात ऐसी ही होगा कि ऐसी हुआ कि हम अफ़गानिस्तान को छोड़कर, अपने घर को छोड़कर, एक ही कपड़े में जो अपनी जान, एक ही कपड़े में हम अफ़गानिस्तान को छोड़कर यहाँ पे आ गए। वो देश बहुत दर्द देखा, बहुत गम देखा। अभी भी उस देश का हालात ठीक नहीं है। मेरी उम्मीद है, मैं हमेशा ये सोचती हूँ कि आज दूसरा दिन हुआ, शायद ऐसी ही हमारे ट्रिप ज़्यादा है डिफरेंट कंट्री में, हम मंथ देश से बाहर थे, लेकिन अभी जो उम्मीद नहीं है, ऐसी ही हालात में हम निकला, हम बहुत दर्द महसूस करते हैं। मैं जब भी कोई ऑफिशियल ट्रिप में देश को छोड़कर बाहर जाती थी, मैं मिट्टी खुद लेकर छूती थी, लेकिन अभी कभी भी नहीं सोची थी। सब कहते थे कि हम निकलते हैं, हालात ठीक नहीं है। मैं ये कहती थी कि हालात हर हालातों में यहाँ से नहीं जाती हूँ, लेकिन हमारे भी परिवार है, उन्हीं के हमसे उम्मीद है, ज़रूरत है। अगर हमारे परिवार को कुछ होते थे तो मैं कभी भी ख़ुद को माफ़ नहीं करती थी। लेकिन तब मैंने ये सोचा, अगर इस बुरी हालात में कभी ना गवर्नमेंट है ना कोई सिचुएशन ठीक है, अपने हमारे जान जाए, लेकिन अफ़गानिस्तान के फ्यूचर के लिए ज़रूरत है वो लोग जो देश से बहुत प्यार करते हैं, देश के लिए कुछ कर सकते हैं, अपने जान को बायद बचाए। इसीलिए हमने डिसाइड किया, यानी हालात ऐसी थे, हम 8 दिन अपने घर में नहीं थे, हमारे एक पर्स हमारे साथ डिफरेंट जगहों में रहते थे। लेकिन ये कि तालिबान जब पहले दिन अब काबुल में आया, हमारे लिए कैसी ही जो हमारे घर के पीछे आया वही का भी दास्तान है, लेकिन अभी मैं वो नहीं बताती। आने वाला मैं सब मीडिया के साथ शेयर करूंगी। हमसे बात करने के लिए बहुत बहुत शुक्रिया। और हिंदुस्तान चाहता है कि जितने भी सुरक्षित जो भारतीय वहाँ पे हैं या अफगान नागरिक हैं वो सब लोग भारत आएँ और यहाँ पर सुरक्षित रहें। तो ये थी अनारकली, जो कि इकलौती अफगानिस्तान सिख सांसद रह चुकी हैं। कैमरा पर्सन बीनू के साथ शैलेंद्र वांगू, न्यूज 18 नेटवर्क, नई दिल्ली। यासोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।